धारावी म्हणायला मुंबईत सर्वसामान्य कुटुंबांच्या एकत्रित येण्यानं वसलेली आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी। पण मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या याच धारावीतून देशाच्या आर्थिक राजधानीचं अर्ध्याहून जास्त अर्थचक्र हलतं असं सांगितलं जातं। कारण इथं पावला पावलावर एक नवा उद्योग आपल्याला पाहायला मिळतो। एका सर्वेनुसार एकट्या धारावीत लेदर, टेक्सटाईल सारखे अनेक छोटे मोठे उद्योग आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून जवळपास 650 मिलियन ते 1 बिलियन डॉलर्स इतकं मोठं उत्पन्न निर्माण होतं। मात्र या धारावीमध्ये जर आपण पाऊल ठेवलं तर अनेकदा किळसवाणं चित्र पाहायला मिळत असतं। या धारावीचा विकास व्हावा यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठीच सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा केली आणि याची जबाबदारी सोपवली आहे देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अदानी समूहाकडे। मात्र आता याच धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। हा धारावी पुनर्विकास प्रकल्प नेमका आहे काय आणि विरोधकांकडून या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत कोणत्या मुद्द्यांवरून टीका केली जातीये हेच समजून घेणारा हा आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास 600 एकरवर धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे। धारावीतल्या 60,000हून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये 10 लाखांहून अधिक लोक राहतात। शिवाय 13,000हून अधिक लेदर, मातीच्या वस्तू, टेक्सटाईल, गारमेंट आणि शिलाईचं काम असे अनेक छोटे मोठ्या प्रकारचे जे लघु उद्योग आहेत ते असतात। मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावीची झोपडपट्टी संलग्न आहे। धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी आहे। त्यामुळेच जर धारावीचा विकास झाला तर मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचं सांगितलं जातंय। पण हा धारावीचा विकास नक्की कसा होणार? तर धारावी पुनर्विकास योजना पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे। 2.5 लाख वर्ग किलोमीटर परिसरात राहणाऱ्या सुमारे 6.5 लाख पात्र लोकांना येथील झोपडपट्ट्यांऐवजी सदनिका देण्यात येतील। रेल्वेच्या 45 ते 47 एकर जमिनीवर बांधल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांचे थेट पुनर्वसन करून हा प्रकल्प सुरू करण्यात येईल। या प्रकल्पासाठी तब्बल 23,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। शिवाय या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना देखील करण्यात आली आहे। तसंच धारावीच्या सुशोभीकरणासाठी संपूर्ण आराखडा देखील तयार करण्यात आलाय। याच धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी प्रॉपर्टीच्या नियुक्तीला महाराष्ट्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा सुरू केल्या होत्या। तेव्हा अदानी समूहाने 5,069 कोटींची बोली लावत हा पुनर्विकासाचा प्रकल्प मिळवला। मात्र या पुनर्विकास प्रकल्पामध्ये स्पष्टता नसल्यामुळे धारावीकर आता त्यावर आक्षेप घेत आहेत। धारावीकर आणि विरोधकांचा नेमका कोणत्या मुद्द्यांवर आक्षेप आहे ते समजून घेऊ। पहिला मुद्दा आहे लघु उद्योग धारकांसाठी धोरणाची स्पष्टता नाही। धारावीतील पुनर्विकास प्रकल्पामध्ये लघु उद्योग धारकांसाठी धोरण स्पष्ट नसल्याचं धारावीकरांचं म्हणणं आहे। घरातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी स्पष्ट तरतूद या विकास प्रकल्पात नाही, ती करण्यात यावी अशी मागणी धारावीकर करतायत। सोबतच धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रक्रियेत धारावीतील लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशी मागणी देखील जोर धरतीये। धारावीकरांची दुसरी मागणी आहे विकास आराखडा जाहीर करण्याची। धारावीचा पुनर्विकास प्रकल्प होत असताना त्याच्या सुरुवातीला विकास आराखडा जाहीर करण्यात यावा असं धारावीकर म्हणतायत। धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये झोपड्यांचे पात्र व अपात्र निकष 1 जानेवारी 2000 सालचे आहेत। त्यामुळे पुन्हा नवीन सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। धारावीच्या या पुनर्विकास प्रकल्पावर आता राजकारणही चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून याच प्रकल्पाविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। यावेळी ठाकरे गटानेही काही मागण्या केल्यात। ठाकरे गटाने नेमक्या काय मागण्या केलेल्या आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात।
धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडपट्टी धारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करावं। निवासी झोपडपट्टी धारकांना 500 चौरस फुटांची घरं मोफत द्यावी। TDR साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी। पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांची घरं मोफत द्यावी। झोपडपट्टीत अनेकांचे व्यवसाय चालतात, त्यांचं पुनर्वसन करावं। नव्याने सर्वेक्षण करा, निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा। प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्यावी। दरम्यान आता या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मागील 19 वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास व्हावा ही इच्छा मनी धरून असलेले धारावीकर मात्र संभ्रमात असल्याचं चित्र आहे। या सगळ्या गदारोळामध्ये आता धारावीचा विकास कधी मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा।